सारख्या कांबळे वेल फिनिशर. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय शिवा लंके. पंकज गाडी हे दंड घ्या याच्याकडून 500 रुपये मधनं येतोय मधून आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुर्वेश मिश्रा सॉरी दुर्वेश गोवारी. पहिला चेंडू हलकासा पुश केलाय चेंडू लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळेल. एका धावेने आपल्या टीमचं खातं सुरू केलंय निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग संघानं. आणि सभाजी जरड आपण कुठे असाल तर शिवशंभो चषक हे सर्व आयोजक आपलं हार्दिक स्वागत करीत आहेत. आपण यायचं आहे. 1 धावसंख्या घेऊन स्ट्राईक मात्र इथे चेंज झाली आहे आणि आता मात्र शिवा लंके सद्यस्थितीला आपण पाहिलं ना तर हा 4चा लॉट सध्या कामोठ्या टेनिस क्रिकेटमध्ये रबर बॉल्स टुर्नामेंटच्या या चालू परिस्थितीत खूप फॉर्मला अतिशय जबरदस्त. आम्ही सांगितलं होतं सद्यस्थितीला हा संघ फुल फॉर्म मध्ये आणि शिवा लंकेची फलंदाजी तितकीच फॉर्म मध्ये. आल्या पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय आणि धावसंख्येला 6च्या गतीने पुढे सरसावतोय. 7 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्या वेळेला मैदानावरती असतो त्यावेळेला गोलंदाजाला कुठल्या प्रकारचा चेंडू टाकावा याचा एक पुरेपूर अभ्यास करावा लागतो आणि त्या फलंदाजाला अगदी त्याच्या कमजोरीवाला चेंडू फेकावा लागतो. मात्र इथे शिवा लंकेनं या पहिल्या मॅच मधील दुसरा चेंडू या षटकातील बाहेर लगावलाय. दुर्वेश गोवारी ज्यानं मागच्या संडेला अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली तो दुर्वेश. टॅपिंग क्रिकेट यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय अतुल म्हात्रे, श्रेयस 11 कामोठे आणि निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग कामोठे म्हणजे गणेश यादव आणि नैनेश म्हात्रे यांना देखील विनंती आहे. शिवशंभू चषक आयोजक आपली वाट पाहत आहेत. आपण देखील यायचं आहे. अतिशय जबरदस्त चेंडू अशाच प्रकारचे चेंडू थोडेसे फेकावे लागतील. दुर्वेश गोवारी याला बदलत्या एंडनं चेंडू फेकण्याचं सामर्थ्य निर्माण केलं. अतुल मात्र चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न करेल इतक्याच त्याच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबलाय आणि आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्यात. पहिले 2 चेंडू तुमचे होते नंतरचे 2 चेंडू माझे आहेत असा एक इशारा दुर्वेश गोवारी या फलंदाजांना देतोय. अप्रतिम. तिसरा चेंडू काय असणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू बाहेरील चेंडू आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू समजला नाहीये. जसा चेंडू खेळपट्टीवरती पडतोय अगदी खालच्या दिशेने चेंडू राहिलाय आणि डॉट पाहायला मिळाला. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 1 धाव दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर 3 सलग चेंडू दुर्वेश गोवारीने डॉट फेकलेत. म्हणजे श्रेयस 11 साठी पहिली गोलंदाजी अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळते. चेंडूवरती पॉइंटला स्वप्नील तलप. म्हणजे आपण जर या मैदानाचा एक आराखडा जर पाहिला ना तर या बाजूला मगाशी खंडू राक्षे आणि त्या बाजूला आता स्वप्नील तळप दोघांनी एका सरळ रेषेमध्ये चौकार सोडलेत. म्हणजे तो दोष त्यांचा नसावा त्या जागेचा असावा. कारण सांगू नका रे. आता स्वप्नील तलप तर थोडासा समजू शकतो पण खंडू राक्षे अगदी सरळ सपाट जमिनीवरून चेंडू सोडतोय आणि फटका मोठा फटका शिवा लंकेला. अशा प्रकारचा फटका अशा प्रकारचा चेंडू फेकणं म्हणजे डोकेदुखी. नफीस सारख्या गोलंदाजावर फटका खेचणं म्हणजे श्रेयस 11 साठी डोकेदुखी. या षटकारानं धावसंख्या जाईल 6च्या गतीने पुढे. 21 लॉस ऑफ द 0 विकेट. सुधीर यावेळेला चेंडू डॉट पाहायला मिळतो. नफीसला अशा प्रकारचे चेंडू फेकावे लागतील
अगदीच गुणवंत गोवारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुणवंतनं सांगितलं की रोशन म्हात्रे आणि नफीसचे चेंडू कशा प्रकारे फलंदाजी करताना येतात आणि कशा प्रकारे त्यांना फेस करावं लागतं. म्हणजे त्यांनी त्यांच्या कमकुवतपणाच्या जागा आणि स्वतःबद्दलचा गोलंदाजाबद्दलचा अतिशय जबरदस्त भरवसा त्यांनी दाखवला होता. आणि त्याच गोलंदाजा इथे शिवा लंके षटकार लगावते आणि एकूण धावा आपण पाहतोय 21. निशांत इंटरनॅशनल, डिंगडॉंग आणि श्रेयस 11. ही लढत फार सुंदर आहे. अतिशय जबरदस्त पुल केलाय चेंडू, मात्र शॉर्ट लेगला चेंडू थांबलाय आणि रोशन म्हात्रे त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. श्रेयस 11 मध्ये रोशन म्हात्रे जितका लेट येतो तितका त्यांना घाम फुटतो. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहू शकाल शिवशंभू क्रिकेट क्लब कामोठे, शिवशंभू चषक सुधीर भाऊ यांचे सर्व शिलेदार. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल श्री शरद शेठ आतकरी, युवा उद्योजक, सीबी ट्रॉफीचे आयोजक. 22 22 धावा. नवीन गोलंदाज अतुल म्हात्रे. श्रेयस 11 मध्ये अतुल म्हात्रे, रोशन म्हात्रे, नफीज असे मातब्बर गोलंदाज आहेत. दुर्वेश गोवारी. गोलंदाजीचा भरणा आहे. प्रत्येक टीम एक चांगला बॅट्समन आणि चांगला गोलंदाज शोधत असतो. अतुल म्हात्रे यांचा पहिला चेंडू काहीतरी वेगळा फेकण्याच्या प्रयत्नात अवांतर चेंडू गेलाय आणि अवांतरने धावसंख्येत भर पडेल. 23 धावा धावफलकावरती. दुपारचा सत्र आहे. घड्याळाचे काटे जर आपण पाहिलं ना तर 2:39 जाऊन पोचलेत आणि मैदानावरती ऑन साईडला एक सन्नाटा पाहायला मिळतो, जो सन्नाटा 3 नंतर पूर्ण भरून निघणार. अतिशय जबरदस्त यावेळेला पॉइंटला चेंडू ढकलून दिलाय, मात्र सुमित त्या ठिकाणी चेंडू उचलण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकले नाहीयेत. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोचलाय 25च्या घरामध्ये. अशा प्रकारच्या दुहेरी धावसंख्या जरी आल्या ना तरी येणाऱ्या इनिंगमध्ये निशांत इंटरनॅशनल, डिंगडॉंग आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून बरंच काही करू शकतो. आणि श्रेयस 11चा विचार केला ना तर त्यांच्यासमोर तेवढ्या धावसंख्या ठेवणं देखील गरजेचं आहे, कारण तितकेच ताकदवर फलंदाज आहेत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. रोशन मात्र विकेट किपरच्या भूमिकेत पहिल्यांदाच पाहतोय आणि तिथे मागच्या दिशेने आणि बघता बघता तू मेमे आपला हलगर्जीपणा आपल्याला काय नुकसान देऊ शकतो ते आपण आता पाहिलं. तत्परता हवी, थोडीशी चलाकी हवी. चेंडू कशा प्रकारे फेकतोय, फलंदाज किती वेगाने धावसंख्या बनवतायत. 27 धावा धावफलकावरती. 2 चेंडू, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अतुल मात्र पंचांच्या डाव्या बाजूकडून ओव्हर द विकेटनं मारा करील. शिवा लंकेसाठी अजूनही 2 फलंदाज स्तब्ध आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. इथून मात्र मॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. अगदी सेकंड इनिंग मध्ये देखील अतुल मात्रेचा स्पीड आपण पाहिला असेल, अतिशय जबरदस्त. नफीज, अतुल मात्रे आणि रोशन मात्रे या 3 गोलंदाजांना अगदी वेगवान चेंडू फेकताना आपण पाहतोय आणि त्या वेगावरती स्वार होताना शिवा लंके काय करणार. हा फटका, मोठा फटका, पूल त्याच दिशेने पाहायला मिळतोय. सक्सेसफुल ब्रँडेड षटकार. आडव्या पट्ट्यात चेंडू अगदी क्रॉस अँगलनं डीप फाईन लेगकडे खेचून काढणं हे शिवा लंकेनं अगदी बरोबर शोधून काढलंय. एकूण धावा धावफलकावरती या षटकारानं डबल तिरी 33 धावा. आणि षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5वा चेंडू अतुल मात्र वन्स अगेन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूची गती जास्त होती, मात्र चेंडू अगदी सर लॉंग स्टॉपच्या बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. आता मात्र पॅव्हिलियन अगदी शांत झालाय. मगासपासून गोंधळ होणारा तो पॅव्हिलियन आता मात्र धावसंख्या वाढल्यानंतर कशा प्रकारे शांत होतो ते आपण प्रत्येक वेळेला क्रिकेटच्या बदलत्या रंगरूपात पाहतो. क्रिकेटला अशा प्रकारे बदलताना पाहिले कुंदन की अगदी सरडा सुद्धा इतका लवकर रंग बदलत नाहीये, इतका रंग लवकर क्रिकेट बदलतो.
शिवा लंकेचा हा त्या ठिकाणी चौथा फटका आहे आणि सुमित त्या ठिकाणी येतोय, यावेळेस चूक करणार नाहीये. मागच्या वेळेला चूक झाली. बारक्या कांबळेने आतापर्यंत जास्त चेंडू खेळले नाही आहेत, फक्त 2 चेंडू खेळलाय आणि 2 एकेरी धावा आपल्या टीमच्या माध्यमातून बनवल्या आहे. बारक्याची हीच खासियत आहे, जर समोरचा खेळतोय तर त्याला खेळून देणं फार गरजेचं आहे. समोरच्याची बॅट गरम झाली आहे तर त्याच्या बॅटवरती जास्त बॉल येणं फार गरजेचं आहे आणि हीच रणनीती त्या ठिकाणी कदाचित बारक्यानं आखली असेल आणि स्वतःला कमी चेंडू खेळण्याचा निर्धार त्यांनी केला आणि त्याचाच फायदा निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग टीमला असं काही झालं की धावसंख्या धावपालकावरती जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजे 38 धावा, लॉस ऑफ द 0 विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा, जर आणि तर हे 2 शब्द जर आपण या वाक्यात जर टाकलं ना तर आपल्याला कळेल की 38 धावा 3 षटकांमध्ये माफक नाही आहेत आणि 38 धावा 3 षटकांमध्ये माफक देखील आहेत. म्हणजे काही होऊ शकतं मैदानावरती, कारण रोशन मात्रे सारख्या फलंदाजाला आपण पाहिलंय, जर त्याची बॅट गरम झाली तर सेकंड इनिंगमध्ये बरंच काही करू शकतो. पण पुढे काय होईल ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला आत्ता काय करायचं ना ते महत्त्वाचं आहे. आणि तीच दिशा पलटवण्यासाठी पुन्हा एकदा धावसंख्येचा वेग कमी करण्यासाठी स्लॉगरचा षटक घेऊन आलाय, तो म्हणजे रोशन मात्रे आणि स्ट्रायकवर फलंदाज आहे तोच ज्यानं आतापर्यंत वैयक्तिक कोट्यातील 30 धावा 18 चेंडूंमध्ये बनवल्या, तो शिवा लंके. अर्धशतकासाठी 20 धावांची दुरी. मात्र शेवटचा षटक आहे, रोशन मात्रेवर विकेट शिवा लंकेसाठी. पहिला चेंडू फेकून काढेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडला स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी जाईल, मात्र चेंडू पॅडला आदळल्यामुळे इथे एकच धाव मिळेल. लेग बायची इशारा कर, लेग बायच ना, यस लेग बायच आहे ना, लेग बायची धावसंख्या मिळेल. ते स्कोरर आमचे बसलेले आहेत कृष्णा मिश्रा, ज्यांचं काम अतिशय जबरदस्त. झिओन क्रिक, संपूर्ण मास्टर टीम या ठिकाणी आहे. बारक्या कांबळेला हा चेंडू मिळतोय आणि डॉट पाहायला मिळतोय. पहा, आपण जर पाहिलं ना पॉपिंग क्रिकच्या पुढे अगदी 3 ते 4 जागा असतात. फुल्लर लेंथ, गुड लेंथ स्पॉट, शॉर्ट अप लाईन अगदी आणि बाउन्स. मात्र बाउन्स या रबर बॉलमध्ये आपल्याला फार पाहायला मिळतात. खोलवर गतीचा चेंडू होता, ऑफ साइड वाला यॉर्कर एरिया. नक्कीच त्या ठिकाणी चेंडू उचलतो, 2 धावा घेण्यासाठी प्रयत्न, बारक्या कांबळेने छलांग लगावली आहे. मात्र इथे शिवा लंकेला रनआउटच्या विकेट स्वरूपात बाद करता येईल का तर नाहीये, कारण स्लोअर गतीचा चेंडू हिट करण्याचा प्रयत्न केला. रोशननं जाणलं इथे विकेट नाही आली तरी चालेल, कारण शेवटचा षटक आणि स्ट्राईक वरती बारके आहे, ज्याच्या बॅट मधून आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 41 धावा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अतिशय जबरदस्त आणि इथे उलट्या दिशेने धावण्याचा प्रयत्न होता, मात्र रोशन त्या ठिकाणी बॅकअप देतोय अतुल मात्रेला. एकच धाव मिळेल. 42 धावा, 42. 2 चेंडू अजूनही शिल्लक. शिवा लंकेला ही संधी आहे आपल्या बॅटमध्ये जास्त धावसंख्या बनवण्याची. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण खूपच बाहेर गेलेला हा चेंडू अवांतर घोषित करतायत. आणि तिकडे आपण पाहू शकाल हर्षद तेरवणकर, बेताब बादशाह फोनवरती काहीतरी मीटिंग करतायत. पाहूया आपण पुढील चेंडूवरती. अतिशय जबरदस्त यॉर्कर लाईन, पॉपिंग क्रीज, स्टंप, अगदी लाईन आणि लेनचा वापर केला या गोलंदाजानं. या षटकामध्ये कमी धावसंख्या येणं म्हणजे निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग टीमसाठी फार महत्वाचे आहेत. 5 चेंडू फेकून फक्त 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू टॅपिंग क्रिकेट. यावेळेला नफीस आहे, मात्र नफीसच्या हातात चेंडू येईल का? मात्र चेंडू निसटला आहे. प्रयत्न फार चांगला आहे, तो देखील तितका सुंदर. आणि इथे बघता बघता दुसऱ्या धावसंख्येला रनआउटची विकेट शिवा लंके देतोय आणि ते 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक आतापर्यंत या पहिल्या इनिंगच्या समाप्तीला सजलाय, तो म्हणजे 44. आणि 45 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय, ते म्हणजे निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग संघानं. याच दरम्यान मी विनंती करतोय मोरिया संघाचा कर्णधार आणि माऊली संघाचा कर्णधार
धावांचं टार्गेट. चला माऊली संघाचा कर्णधार आणि मोर्या संघाचा कर्णधार. पंकज घाडगे, कामन टेनिस क्रिकेट मधील एक नावाजलेलं नाव पंकज घाडगे. टिंब पटलावरील एक मोठं नाव क्रायटेरिया. काय नाणेफेकीचा कॉल करतील ज्याने बाउंड्री सोडली होती खंडूराक्षे आणि दुर्वेश गोवारे यांचे मित्र रोहन पाटील. तुम्ही 11 तारखेला तिकडे गावाला इकडे यायचं ना आमच्याजवळ. आणि चॉकलेट बॉय मकरन भगत, हँडसम बॉय विशाल फदाले, चला स्वप्नील दरेकर या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेकीचा कॉल आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय क्रायटेरिया मोर्या 11. चला लगेच मॅच चालू करा, टाइमपास नाही पाहिजे बारक्या. चला मॅच चालू करा. 45 धावांचं टार्गेट. धावांचं टार्गेट. रोशन मात्र स्ट्रायकवर फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो अतुल मात्रे, गोलंदाजी मार्कवर संदीप गोडके. यावेळेला अगदी चेंडू स्लोवर गतीचा होता. फसवा चेंडू, संदीपची स्टाईल बा, फसवा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो हे असं गणित पाहिजे. एखाद्या गोलंदाजाकडे 6 प्रकारचे 6 व्हेरिएशन असले ना तर मॅच मध्ये वेगळा रंग निर्माण होतो. आपण गिरीश चिमणे याला पाहू शकाल. गिरीश चिमणेकडे 6 प्रकारचे 6 व्हेरिएशन आहेत. कधी कधी त्यांच्याकडे 12 पण व्हेरिएशन येतात. अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी गिरीश चिमणे, परेश मात्रे यांच्याकडून घेतली पाहिजे. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न तितका सुंदर. यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त फटका सुंदर आणि फिल्डिंग सुंदर. पहा निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग टीम आपल्या टीम साठी खेळाडू किती धडपड करतायत. ही धडपड करणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं श्रेयस इलेव्हन तितकीच मातब्बर टीम 2 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात.
संदीप घोडगे यांचा पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा संधी आहे, मात्र चेंडू अगदी जातोय गगन भरारी करण्यासाठी. वाणिमा षटकार. बॉल तिकडे तुम्ही लक्ष द्या. या षटकाराने धावसंख्येचा धावफलक 8 मध्ये जाऊन पोहोचलाय आणि टार्गेटचा विचार केला तर 45 धावा. रोशन म्हात्रे या फलंदाजाला टार्गेट केलं जाईल, कारण श्रेयस इलेव्हनची सर्वात मोठी ताकद आहे रोशन म्हात्रे. त्यावरती सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती कुंदन टार्गेट केलं होतं, मात्र त्या टार्गेटला प्रयत्नांती परमेश्वर प्रमाणे थोडंसं 2 पाऊल मागे राहिलाय. संदीपला का गोलंदाजी पहिली दिली हे आपण पाहू शकाल, मात्र या षटकाराने बदल काय होईल. यावेळेला टप्प्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकारानंतर बदल करणे गरजेचं होतं आणि हे डॉट बॉल बरंच काही सांगून जाईल. यावेळेला अपरकट झाला चेंडू. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पोचतो, त्या ठिकाणी चेंडू उचलण्याचा प्रयत्न करील, तोपर्यंत एकच धाव. नो रिक्स. सध्या चाललंय ते चांगले चाललंय, असं कदाचित अतुल म्हात्रे आणि रोशन म्हात्रे यांच्यामध्ये तालमेल झालं असावं आणि अशी एक विचारसरणी 2 फलंदाजांमध्ये असावी, तेव्हा त्यांची पार्टनरशिप जास्त कार्यरत असते. एकूण धावा झाल्यात 9 आणि चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत. शेवटचा चेंडू आहे अतुल म्हात्रे यांच्यासाठी. मोठा फटका, अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदरी प्रयत्न केलाय. तर तिथे सांगा काय आहे ते. चला, जर झाडावर लागला असेल तर षटकार आहे. यस, षटकार. हा अतुल म्हात्रेने शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून जी कमतरता होती ना धावसंख्या सजण्यामध्ये, ती कमतरता कमी केली आहे आणि उंच भरारी घेतली आहे आणि एकूण 15 धावा धावफलकावरती. म्हणजे आपण पाहिलं ना 11.25 सरासरी आणि त्यात आपण जर पाहिल्या तर 3.75 रन एक्स्ट्रा पाहायला मिळते. ती म्हणजेच श्रेयस इलेव्हन संघाची 15 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. नेक्स्ट बॉलर शिवालंके. आज आपण जर पाहिलं ना तर गिरीश चिमणे पॅव्हलिन कक्षमध्ये बसलेले पाहायला मिळतात. मित्रांनो, नेमकं काय, कारण फलंदाजी झाल्यानंतर मैदानावरती काय गरजेचं आहे हे जाणून जो स्वतःला बसवून दुसऱ्याला जागा देतो, अशी विचारसरणी प्रत्येक टीम मध्ये असायला हवी आणि तीच काम आज गिरीश चिमणे यांनी कदाचित केलं असावं. यावेळेला शिवालंकेचा चेंडू. शिवालंके आपल्या टीमसाठी फार महत्त्वाचा ठरलाय आणि त्याला गोलंदाजी देखील तितकीच महत्त्वाची करावी लागेल, कारण रोशन म्हात्रे सारखा फलंदाज, अतुल म्हात्रे सारखा फलंदाज पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावांची सजवतोय. यावेळेला संधी आहे, शिवालंके तरणार का तारणहार. यस, विकेट नंबर फर्स्ट या ठिकाणी जातो रोशन म्हात्रे. बॅक टू द पेव्हिलियन. पाणी बघा ना. नवीन फलंदाज मैदानावरती मकरंद भगत, मकू. एकूण धावांचा विचार केला 15 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आलाय, ज्यानं 2 चेंडू फेकले आणि 1 विकेट प्राप्त केला शिवा. मकरंद भगत
रोशन म्हात्रे याची जागा भरून काढावी लागेल आणि अतुल म्हात्रे याला साथ द्यावी लागेल. यावेळेला चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू समजला नाहीये. अगदीच कमरेच्या वरती चेंडू आदळलाय बॉडीला आणि डॉट पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत डॉट झालेत ज्यामध्ये 1 विकेट आहे शिवा लंके यांचा. यावेळेला टप्प्यावरती थांबण्याचा निर्धार होता मात्र लगातार 4 चेंडू आतापर्यंत एकही धाव पाहायला मिळत नाहीये. गरजेचं आहे प्रत्येक ही ओव्हर जर अगदी कंजूसी मध्ये राहिली ना तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बरंच काही पाहायला मिळेल. यावेळेला चेंडू अप्परकट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डायरेक्ट हिट देखील केली होती मात्र 1 धाव बाईची येईल. काका बाईच आहे ना अंपायर बाईची येणार ना. इथे नंतर सिरीज मॅन ऑफ द मॅच बॅट्समन साठी टिप्पणी करून ठेवावी लागते. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे त्यामुळे काही लपलं जात नाहीये. अतुल म्हात्रे ऑन फायर पुन्हा त्याच दिशेनं षटकार. एकूण धावा धावफलकावरती 22. आता 12 चेंडू आणि 23 धावांची कंपल्सरी गरज आहे. आता मात्र 11.5 11:30ची सरासरी. आता मात्र मॅच कुठे आली आहे मित्रांनो मॅच समांतर रेषेत आली आहे. दोघेही संघ एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून कांद्याला कांदा लावून समांतर रेषेमध्ये उभे आहेत आणि ही रेषा जो लवकर ओलांडील म्हणजेच जर श्रेयस 11नं धावसंख्या जमवली तर विजयाची रेषा ओलांडायला अगदीच त्यांना देखील मिळेल. मात्र गोलंदाजांना ती रेषा ओलांडायला या ठिकाणी प्रयत्न करता आले तर त्यांना देखील विजयाचा उंबरठा पार करायला मिळेल. दोघांपैकी एक मॅच जिंकणारच आहे पण कोण हा प्रश्न आता या 12 चेंडूंना पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. 23 धावा धावफलकावरती. मकरंद भगत ज्यानं 3 चेंडू खेळले मात्र एकही धाव आपल्या टीमसाठी बनवली नाही आहे त्या मकरंदला आता आपली दुधारी तलवार बाहेर काढावी लागेल. आणि किरण घाडगे स्वतः संघाचा कर्णधार अगदी राईट राऊंड विकेटनं मकरंद भगतसाठी चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेटनं मारा करेल. पंचांनी याच इशारा केलाय हा अवांतर चेंडू आहे. या अवांतरने धावसंख्येत भर पडेल. 23 धावा धावफलकावरती. मगाशी विषम संख्या होती आता समसंख्या झाली. 12-23 होती आता 12-22. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदीच आपण जर पाहिलं ना तर किरण घाडगे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय पूर्ण विश्वास घेऊन गोलंदाजी करण्याचा निर्धार त्याने केलाय. यावेळेला फिरून खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल. चेंडूची गती पहा. किरण घाडगेने चेंडू आदळल्यानंतर डायरेक्ट बारक्या कांबळे विकेट किपरच्या हातामध्ये अगदी लॉंग किपिंग असताना त्याच्या थ्रू मध्ये पोहोचला जातोय. अप्रतिम. मकरंद भगतला आता प्रयत्न करावा लागेल अन्यथा इथे या मॅच मध्ये वेगळा रंग निर्माण होईल. यावेळेला वाचपा काढलाय. मागच्या 5 चेंडूंना राग दाखवत दुधारी तलवार गरम केली आहे आणि या षटकारानं मॅच देखील आपल्या बाजूने पलटवण्यासाठी इशारा केलाय. एकूण धावा धावफलकावरती 29 धावा. आता किरण घाडगे यांचे जर चेंडू पाहिले 3 चेंडू अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे जर आपण विचार केला ना तर एकूण धावा झाल्यात 29 आणि जिंकण्यासाठी
16 धावांची अजूनही येणारे 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. मात्र कशा प्रकारे 9-16चं हे समीकरण पार करतील आणि कशा प्रकारे त्यांना अगदी भेदक चेंडू फेकतील ते पाहूया. यावेळेला चेंडू चांगला आहे, मात्र इथे बारक्याला चेंडू सापडला नाहीये. 1 धाव प्लस वाईट म्हणजे 2 धावा. दुष्काळात 13वा महिना आणि या 13व्या महिन्यामध्ये किरण गाडगे गोड पदार्थ वाटण्याचं काम करतोय श्रेयस इलेव्हन टीमसाठी. कारण ऑलरेडी सुरुवातीचे 2 चेंडू किरण गाडगेने ज्या पद्धतीने फेकले ना, त्यानंतर त्याची गाडी रुळावरून थोडीशी सरकली. आता 14 धावा. आता 9 चेंडू, मगाशी 16 पाहिजे होत्या, आता 9 चेंडू 14. एका फटक्याची अपेक्षा श्रेयस इलेव्हनला, तर एका विकेटची अपेक्षा डिंगडॉंगला. यावेळेला अप्रतिम, अगदी वेगवान कॅच, टर्निंग पॉइंट ठरेल का? अतुल मात्र बॅक टू द पॉइंट. नक्कीच चेंडूचा स्पीडी होता, त्यामुळे हाताला तितकाच एक इजा देखील अगदी नॉर्मल झाली असेल अशीच आशा करूया. नवीन फलंदाज मैदानावरती परेश म्हात्रे. आता 8 चेंडू आणि 14 धावा. समीकरण पहा कुठे आलं. श्रेयस इलेव्हनला अतुलकडून एका फटक्याची अपेक्षा होती आणि निशान इंटरनॅशनल डिंगडॉंग टीमला एका विकेटची अपेक्षा होती. दोघांपैकी एकाच अगदीच मत पूर्ण झालंय. मात्र सामना जसजसा पुढे जातोय ना, तसं वातावरण बदललेलं पाहायला मिळतंय. आश्चर्यचकित पाहायला मिळतंय. प्रश्नचिन्ह आणि या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी मैदानावरती पुन्हा एकदा किरण गाडगे सज्ज झालाय आणि परेश म्हात्रे अतुल म्हात्रे याची जागा घेतोय. मगाशी आपण पाहिलं कामोटे ब्लास्टर आणि मॉर्निंग टायगर फोर्स. आता जल्लोष फार असेल, कारण ट्रॉफीचे हकदार झालेत. अजूनही या 4च्या लॉट्समधूनही पहिली मॅच आहे आणि यातून कोण जिंकेल हा प्रश्नचिन्ह आणि ते उत्तर पाहतात सर्व दर्दी रसिक. परेश म्हात्रे आला चेंडूवरती, चेंडू खेळण्यासाठी. यावेळेला अप्पर कट केलाय चेंडू, मात्र चेंडू मध्येच थांबलाय. धावसंख्या पूर्ण केली जाते, मात्र मकरंद भगतकडे स्ट्राईक ठेवली जाते. 7 चेंडू 13 धावा. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा एक निश्चय असेल आणि जसजशी मॅच आपल्या बाजूमध्ये येते असं ज्या वेळेला दिसतं ना, त्यावेळेला बारक्या सारखा कानमंत्र देतो. कारण त्याला माहिती आहे जोपर्यंत परेश म्हात्रे मैदानावरती आहे तोपर्यंत श्रेयस इलेव्हन आपल्याला मॅच देऊ शकत नाही. आणि त्यांची रणनीती जर आपल्याला धुडकावून लावायची असेल तर माझ्या गोलंदाजांना एक कानमंत्र देणे गरजेचं असं बारक्या कांबळे वारंवार करत असतो. मकरंद भगत अपेक्षा आहे एक फटका घेतल्यानंतर आणखी एका फटक्याची, तर किरण गाडगे करून देखील अपेक्षा. टॅपिंग करण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. मित्रांनो, एक कहावत तो आपने सुनी होगी, अभी नहीं तो कभी नहीं. आता नाही तर कधीच नाही. 6 चेंडू 13 धावा. डू ऑर डाय, काय करशील? अप्रतिम. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आपण, अंपायर लगेच. बघा मोर्याची हरीण कशी वॉर्मअप करतोय. ही मोर्याची हरीण नाही ती काम याची रायझिंग स्टारची नागिन कुठे आहे? हेमंत गुरले. बॉल घे रे तो, बॉल घे. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाज आहे क्यारबा.
कांबळे, क्यारबा कांबळे. आता मात्र बारक्या कांबळे त्याच्या मनामध्ये गोलंदाजी करताना नेहमी एक गाणं असतं, न्यू कावारिया. पाहूया मित्रांनो, जोरदार टाळ्या मॅच साठी. 6 चेंडू 13 धावा. काय होणार, काय बिघडणार, पाहूया आपण. यू खामोश रहकर तड़पाओगी कब तक. अप्पर कट यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उडवलाय, मात्र 1 धाव. 5 बॉल 12 धावा. यू खामोश रहकर तड़पाओगी कब तक. कैमरामैन संदेश के साथ आज तक. पाच चेंडू 12 धावा. काय होणार, काय बिघडणार, बारक्या कांबळे दुसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज. मकरन बघत याला, मग काय करशील. आणि ते 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 12. 4 चेंडू 12. मॉर्निंग टायगर फोर्स टॉप 3 मध्ये गेल्यानंतर चार्जिंगला बसले वाटतं. नाही नाही, मॅच बघतायत, व्हॅनिटी वन मधून मॅच बघतायत. धन्यवाद शंकर भाऊ जाधव उर्फ टायगर भाऊ यांनी आमच्या समालोचनासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी दिलेली आहे. धन्यवाद. इरादे तो रोज बनते बनकर बिगड़ जाते, खेल वही असली दिखाते जिनकी रगो रगो में. अप्रतिम अप्रतिम. बा एक सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. मला वाटतं कोणाला संधी आहे, दुर्वेशला संधी आहे. समोर ऑन साइटला जी लाल ऑडी दिसते, चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अमित गोवारी यांच्या ऑडीवर जर षटकार मारला तर 1000 रुपये. दुर्वेश गोवारी यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, मात्र इथे 2 बॉल 12. का बारक्या कांबळेने गोलंदाजी घेतली, लय हुशार. पण तुला कोण बक्षीस लावच नाही. ओ माय गॉड. एक बॉल 6 पाहिजे. एक बॉल 6 पाहिजे भाई. चालला कुठं, त्याला वाटलं 6च पाहिजे. दुर्वेश घरी चाललेला आता. एक बॉल 6 पाहिजे, तो चाललेला घरी. 2 बॉल 2 6 मारले. रोहन पाटील यांच्याकडे 1000 रुपये. हॅलो. हा ओके ओके ओके. टायगर भाऊ यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आमच्यासाठी. अप्रतिम. दुर्वेश गोवारी, क्या बात है. हो, एक चेंडू 7 धावा. किसमें कितना है दम. बारक्या टू दुर्वेश आणि हा चेंडू आउट. ओ माय गॉड. रे धन्या, चावल खाऊन आगलाच का नाही. बोला. हो हो बघितलं. हा हा ठीक आहे ठीक आहे.
अप्रतिम. दुर्वेश गोवारी खतरनाक सॉलिड. मॅन ऑफ द मॅच. खूप सारे शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच शिवा. रोहननी शिव घालला म्हणून. मॅन ऑफ द मॅच शिवा लंके. पण रोहननी वावा केली तुझी षटकाराची. मॅन ऑफ द मॅच शिवा लंके.